श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 47. गाणगापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्री गुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्री गुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्ही विचार करा. तुम्ही याचा विचार करा. तुम्ही आपसापामध्ये विचार करून काय ठरते ते मला कळवा. तेव्हा ते आपसापात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काहीच निर्णय होईना. त्याचे निराकरण करण्यासाठी श्री गुरु म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही आमच्यात उच्च नीच, समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नये. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाही. तेव्हा एकेकाला एकांतात बोलवून सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलवून त्याच्या कानात सांगितले, मी तुझ्या घरी येणार आहे. हे कोणाला सांगू नको. आता येथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा. अशा प्रकारे श्री गुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपल्या घरी पाठवले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहिती पडला. तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी, ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय? तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही येथेच राहणार आहोत. मनाला लावून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्री गुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणाच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच. कार्तिक पौर्णिमेला दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले. म्हणाले, 10 दिवसांनी आपण भेटत आहोत. हे कसे? म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्री गुरूंजवळच आहे अशी खूण दाखवू लागले. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत येथेच होते, कोठेही गेले नाहीत. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. श्री गुरु हे खरोखरच त्रिमूर्ती अवतार आहेत. त्रिमूर्तीच आहेत. हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारचे भक्त, अनेक प्रकारचे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 47 संपूर्ण. गुरूंवरती भक्ती असेल ना तर गुरु चमत्कार दाखवतात, गुरु आशीर्वाद देतात, गुरु तारतात. म्हणून श्री गुरूंवरती, दत्तगुरूंवरती, श्रीपाद श्री वल्लभ यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवा. गुरुचरित्राचं पठण करा. स्वामी समर्थाचा जप करा. स्वामी समर्थ नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री